कैलासवासी सुमनबाई उर्फ राजूबाई खंडू आवारी बाईचं हे पहिलं पुण्यस्मरण. ज्याप्रमाणे प्रवीण असेल, ज्याप्रमाणे बाळू असेल, ज्याप्रमाणे वंदा अक्का असेल, जसं ह्या तिघांचं जीवन बाईशी निगडीत होतं, त्याप्रमाणे आमच्या संपूर्ण परिवाराचं जीवन बाईशी निगडीत होतं. आमचा लहान भाऊ असेल, योगेश महाराज असतील, मी असेल, दोघंही प्रवीण आणि मी एकाच वर्गामध्ये शिकत असताना ह्या दोघांचंही लहानपण ह्या बाईजवळ गेलेलं आहेत, दादांजवळ गेलेलं आहेत. मला वाटतं विनोदाची परिसीमा जर म्हटलं तर खंडू आवारी गावामध्ये आजार जरी झाला, एवढ्या आजारातून उठत असताना काहीतरी चुटकीसा असा विनोद करणार आणि समोरच्या व्यक्तीला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीला सुद्धा हसवण्याचं काम त्यांनी केलं. कधी कधी त्याच विनोदाची परिसीमा होऊन जर आमची टिंगलटावळी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर बाई त्यांना सांगायची, कमीत कमी आता ते मोठे झालेत, ते म्हणे मोठे बस्सा लोकांसाठी झालेत, आमच्यासाठी अजून लहानच आहेत. ही बोलण्याची पद्धत अत्यंत बाईशी ज्यांचं नातं जोडलेलं आहे त्यांच्याच लक्षात येईल. चढ उतार जीवनामध्ये भरपूर आलेत. अनेक चढ उतारातून आपल्या परिवाराला सांभाळण्याचं काम हा पुरुष करत असतो. लक्षात ठेवा, कोणत्याही घरातला पुरुष हा महान करता असतोय, परंतु त्या पुरुषाला खंबीरपणे साथ देण्याचं काम एखाद्या नारीने, एखाद्या स्त्रीने जर केलं तर तेच कुटुंब उत्कर्षाच्या परमशिखरावर जाऊन पोचत असतं. ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये, ज्या संसारामध्ये नारीचा हात खचला जातो त्या कुटुंबाचा उत्कर्ष कदापि जीवनामध्ये होत नाही. आजही हिमालयाच्या तोडीची हे दोन मुलं आज समाजामध्ये वावरत असताना प्रत्येकाशी अत्यंत निकटीचा संबंध त्यांनी तयार केला, परंतु हा संबंध तयार करत असताना पाठीमागचा खूप मोठा आधार, जो आधार आजच्या मितीला दिसत नाही आहे, ज्या मातेचा आधार आहेत ना, ती माता तब्बल 1 वर्ष झालेत, निमित्त झालं आजाराचं निमित्त झालं. लक्षात घ्या, आपण कितीही धडपड करा, कितीही प्रयत्न करा, जर जाण्याची वेळ आलीत ना, जाण्याची वेळ आल्यानंतर फक्त काहीतरी निमित्त साधलं जातं, फक्त निमित्त साधलं जातं. असं व्हायला नव्हतं पाहिजे हो, नाही ना, असं व्हायला नव्हतं पाहिजे ना, ही घटना चांगली झाली नाहीत ना. या गोष्टी ज्या घडतात ना, आपल्या योजनेनुसार घडत नाहीये. एक बुजगावणं नावाचा एक शब्द आहे, ज्या बुजगावण्याला शास्त्रीय भाषेमध्ये सायखेडे म्हणतात. काय म्हणतात? लक्षात घ्या, सायखेडे शब्दाचा शास्त्रीय भाषेत बुजगावणे, जे शेतामध्ये लावलं जातं ना, शेताचं रक्षण करण्यासाठी लावलेलं बुजगावणं, त्याचं काम काय करतं माहिती आहे का? फक्त उभं राहण्याचं काम करतं, हलवण्याचं काम शेताचा मालक करत असतो. आपण बुजगावणं आहोत, शेतामध्ये आपल्याला फक्त उभं केलेलं आहे, या लोकांमध्ये आपल्याला फक्त उभं केलेलं आहे. आपली दोरी फक्त तोच हलवत असतो सारखा, आपली दोरी सारखा हलवत असतो. कोणाची दोरी चांगल्या प्रकारे जोरात हलवली जाते, कोणाची थोडी स्मित गंभीररित्या हलवली जाते. हलवण्याचं काम मात्र एकमेव परमात्मा करतो. ज्याचा विश्वास खंबीर आहेत ना त्या देवावर, त्याचं जीवन उत्कर्षाला पावतं, त्याची दोरी जोरात हलते. माणसाचं आयुष्य तसंच असतं. येताना काही लोक मागून येतात, जाताना मात्र सगळ्यांच्या अगोदर निघून जातात. जात असताना लोक म्हणतात एवढं लवकर जाणं गरजेचं नव्हतं नाही, ते लवकर गेले म्हणून तुम्हाला गरजेचं वाटतं. आजही त्यांची गरज त्या परिवारासाठी, त्या कुटुंबासाठी आजही गरजेची वाटते ना हो. गेले दिगंबर ईश्वर विभूती, ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, ईश्वर विभूती. गेले दिगंबर
दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुकाराम महाराजांनी अत्यंत गोड प्रमाण दिलेलं आहे. जतन करा नाक काना. माणसाने जीवनामध्ये आल्यानंतर दोन गोष्टी जतन करण्याचं काम केलं पाहिजे. एक नाक शाबूत ठेवलं पाहिजे आणि एक कान शाबूत ठेवले पाहिजे. तुम्ही म्हणाल नाक का शाबूत कशासाठी? सुगंध घेण्यासाठी. सुगंध आला पाहिजे याच्यासाठी का नाक? नाही नाही नाही. कान कशासाठी शाबूत ठेवले पाहिजे? आपल्याला काही गीत गायन ऐकण्यासाठी, कोणाचं काय भांडण चालू आहे ते हे ऐकण्यासाठी कान कशासाठी शाबूत ठेवले पाहिजे? तुकाराम महाराजांची भाषा अत्यंत कोड्यात्मक आहे का बरं का. जतन करा नाक काना. माणसाने नाक शाबूत ठेवलं पाहिजे. जर एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्याचं पाऊल जर वाकडं पडलं तर आपल्याकडे काय शब्द आहेत? काय शब्द काय वापरला जातो? नाक कापलं आमच्या परिवाराचं. आमच्या परिवाराचं नाक गेलं, नाक गेलं, नाक गेलं. नाक गेलं म्हणजे इज्जत गेली. बरोबर आहे ना. इज्जत चव्हाट्यावर आणू नये म्हणून नाक शाबूत ठेवणं. काय करावी ती बत्तीचं लक्षणे. नाक नाही त्याने वाया गेली. नाक नाही तेने वाया गेली हो. नाक नाही तेने वाया गेली. नाक नाही तेने वाया गेली हो. नाक नाही तेने वाया गेली. करावी ती बत्ती संरक्षणे. यावे बत्ती संरक्षणे. करावी ती बत्ती संरक्षणे. काय ते करावे बत्ती संरक्षणे. हो नाही तेने वाया गेली हो. नाही तेने वाया गेली. नाक नाही वाया गेली. नाक नाही वाया गेली. नाक नाही त्याने वाया गेली. स्त्रीचं सौंदर्य कितीही चांगलं असू द्या, स्त्रीने कितीही प्रकारचे चांगले अलंकार घातलेले असू द्या, स्त्री कितीही उच्च अब्रू कुलामध्ये असू द्या, जर थोडंसं पाऊल सरकलं तर तिला काय म्हणतात? नकटी म्हणतात. नकटी. तिने आमची इज्जत चव्हाट्यावर आणलीत. नाक शाबूत असलं पाहिजे, कान शाबूत असले पाहिजे. कान शाबूत असले म्हणजे काय पाहिजे? कान लोकांकडनं आपली कीर्ती आपल्या कानावर यावी, अपकीर्ती आपल्या कानावर आली नाही पाहिजे. आपण जात असताना आपलं शरीर सोडून आपण जाऊ, परंतु आपले कान जसेचे तसेच टिकून राहिले पाहिजे. जात असताना पाठीमागून आपलं कोणीतरी नाव घेतलं पाहिजे. आपले कान नाही, लोकांचे कान शाबूत ठेवण्यासाठी आपली कीर्ती जशीची तशीच ठेवली पाहिजे. तुका म्हणे का मरणाची सरे. 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 उत्तमची गुरे. कीर्ती उत्तमची गुरे. मागे उत्तम चुरे. कीर्ती मागे रती माईके. दुःखाची गणती. पाठीमागे कीर्ती आपली अबाधित ठेवणं अत्यंत काळाची गरज आहे. 4 युगांचा विचार करत असताना 4ही युगामध्ये अनेक जीवजंतू जन्माला आले गेले. कोणी त्यांचा विचार केला नाही. ताजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतूही तोही तैसा झाला. तुम्ही अध्यात्माचाही विचार करू नका, व्यवहाराचाही विचार करू नका. ज्याने फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला ना, त्याचं जीवन अजरामर झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मनुष्य जेव्हा दुसऱ्यासाठी जास्त वागतो, आचार करतोय, दुसऱ्यासाठी जास्त धडपड करतोय, तेव्हा स्वतःचा स्वार्थ कुठेतरी मागे टाकला जातो. याचा विचार त्याच्या जीवनामध्ये येतच नाही. हा विचार काय येत नाही? जेव्हा मनुष्य जास्त दुसऱ्यासाठी जगतो ना, धडपड करतो ना, कुठेतरी तो
वाम मार्गाला गेल्याशिवाय राहत नाही, त्याचा पाय घासारल्याशिवाय राहत नाही. 8 पिढ्या 7 पिढ्यापर्यंत पुरेल एवढी संपदा गोळा करण्यासाठी धडपड करणारे काही व्यक्ती पाहायला मिळत आहेत. अहो तुम्ही कशासाठी एवढं पाप करतात? कशासाठी? काही नाही. आमच्या जीवनामध्ये ज्या हाल अपेष्टा आम्ही सहन केल्यात ना, ह्या हाल अपेष्टा आमच्या मागच्या पिढीला होऊ नये, त्रास होऊ नये, त्यांना कोणत्याही प्रकारची उणीव भासू नये. अरे त्यांच्यासाठी जर तुम्ही जगलात तर तुमची कोणी आठवण काढणार नाहीत. तुमच्यासाठी जर तुम्ही जगलात तर त्यांची तर आठवण काढतील, परंतु तुमची आठवण जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत ना तोपर्यंत सगळं जग काढल्याशिवाय राहणार. मरणाआधी सावध व्हावे, मरणाआधी सावध व्हावे. मरणाआधी सावध व्हावे, मरणाआधी सावध व्हावे. कीर्ती करो निहुरावे, कीर्ती करो निहुरावे. जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया. मरण आलं नाही त्याच्या अगोदर सावध व्हावं. ही पांढरी आपली वेगळीच आहेत बरं का, लक्षात ठेवा. या पांढरीतून अनेक रत्न जन्माला येतात. हां, रमेशचं हे रत्न आहेत. आपल्या भैरवनाथाची अपरंपार कृपा आहेत. समाजकार्य असू द्या, राजकारण असू द्या, धार्मिक कार्य असू द्या, भाऊ एकही कार्य आमचं फेल पडत नाही. या ठिकाणी कोणालाही आणून बसवा, ह्या ठिकाणी कार्यक्रम चांगलाच होतो. का? ही आमच्या भैरवबाबाची कृपा आहेत, भैरवनाथाची कृपा आहेत. मरणाच्या अगोदर माणसाने सावध झालं पाहिजे. अरे माणसाने जरूर मेलं पाहिजे. अजून पुढे जाऊन सांगू का, मेल्यानंतर सुद्धा माणसाने जगलं पाहिजे. असं तुम्ही कसं म्हणणार? मेल्यानंतर माणूस परत पाहायलाच येत नाहीत ना. आपल्या कुटुंबामध्ये काय चाललंय काहीच माहीत नाही ना. अरे मेल्यानंतर जगावं त्यालाच कीर्ती म्हणतात त्याला. पाठीमागं आपली नावं कधी घेतली जातात? जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत चांगलं कर्तृत्व केलेलं असेल ना, तर तेच कर्तृत्व मेल्यानंतर सुद्धा जगवण्याचं काम करतंय. 750 पावणे 800 वर्ष झालेत. माझ्या ज्ञानोबरांचं नाव आजही आपण प्रेमाने घेतात, आदराने घेतात. नव्हे ज्याचं नाव ज्ञानेश्वर आहे त्याला सुद्धा आवाज देताना माऊली नावाने आवाज देतात. का? आमच्या माऊलीची आठवण येते. एखादा ज्ञानेश्वर नावाचा जास्त खडतर जरी असेल तरी लोक त्याला माऊली म्हणतात. का म्हणतात? तो माऊली तर स्नेहाचं रूप आहेत. माऊली गेलेत, माऊलींची समाधी आहेत, परंतु माऊली भेटायला तयार नाही ना. तरीही त्या माऊलीची आठवण का येते? मेल्यानंतर सुद्धा पाठीमागं मनुष्य जगतो त्याला कीर्ती म्हणतात. माझे तुकोबार आहे, सगळ्या जगताला टाहो फोडून सांगतात का मी मेल्यानंतर सुद्धा जसाची तसंच आहेत. मला अमरत्व प्राप्त झालं. मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चये. मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले. मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले. मज केले आमारा, मज केले आमारा, मज केले आमारा, मज केले आमारा. मरण माझे मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले.
माणसं मरणाला घाबरतात, परंतु मरणाला मारण्याच्या प्रयत्नात कोणीच राहत नाही. महाराज, मरणाला कसं मारता येईल हो? कसं मारता येईल? कसं शक्य आहे? माणसं मरणाला का घाबरतात? कारण माणसाला वाटत नाही या कुडीला सोडावं वाटत नाही, या देहाला सोडावं वाटत नाही ना. अगा मर हा बोल न साहती परी मेल्याविहीर रडते ना. मर बोल सुद्धा सहन होत नाही माणसाला, तरी रडतात ना मात्र. महाराज म्हणतात मरणाची भीती त्यालाच आहे ज्याने जीवनामध्ये पाप केलेलं आहे. ज्याने पापच केलं नाही त्याच्या जीवनामध्ये मरणाची भीती तरी कशाची आहेत? ज्याच्याकडे पैसा अडका नाहीत, ज्याची परिस्थिती नसेल, त्याला गंगेच्या तीरावर जाऊन डुबकी मारणं शक्य नाहीत. जी हिमालयाच्या कुशीमधून जन्माला आलेली गंगा आहेत, नाही एवढं लांब जाता येत ना. काही काळजी करू नका. पैदल जरी गेलं तरी संध्याकाळपर्यंत आपण कुशावर्तापर्यंत जाऊन पोहोचतो. कुशावर्तामध्ये डुबकी मारली जी गंगाद्वारापासून कुशावर्तामध्ये आगमन झालं, प्रस्थान झालंय ना. त्याच कुशावर्तामध्ये आलेल्या गंगेमध्ये जर डुबकी मारली तर म्हणतात सगळी पापं जळून जातात. का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ज्याप्रमाणे त्या गंगेमध्ये डुबकी मारल्यानंतर सगळी पापं जळून जातात, म्हणून काही भूदेव ब्राह्मण बुवा येतात आणि सांगतात चला तुमचं सगळं पाप नाहीसं करायचं आहेत ना, घ्या हातामध्ये पाणी घ्या, संकल्प सोडा. संकल्प सोडण्यासाठी ते प्रवृत्त करतात. आणि जेव्हा हातामध्ये पाणी घेतलं जातं ना, तेच म्हणतात पापोहम पाप कर्मानाम. पाप शालन होण्यासाठी मंत्राचा जप करायला सांगतात. आमचे जोग महाराज जेव्हा त्याच कुशावर्तामध्ये डुबकी मारण्यासाठी येतात, हर हर गंगे म्हणतात, गंगेला आवाज देतात, भूदेव येतात आणि भूदेव सांगतात संकल्प सोडा बुवा, संकल्प सोडा ना बुवा, संकल्प सोडा. जेव्हा जोग महाराज हातामध्ये पाणी घेतात, पाणी घेतल्याबरोबर भूदेव म्हणू लागतात पापोहम पाप कर्मानाम. मी माझ्या जीवनात जेवढं पाप केलेलं आहेत ना, तेवढं पाप गंगा मैया तू नाहीसं कर. हे शब्द जसे त्या भूदेवांच्या कानावर पडतात, सद्गुरू जोग महाराज म्हणतात हा संकल्प मी सोडणार नाही म्हणे. का सोडणार नाहीत? सगळे लोक तर हाच संकल्प सोडतात ना, सगळे लोक हाच संकल्प सोडतात, तुम्ही का सोडणार नाही? नाही म्हणे ह्या पठ्ठ्याने जीवनामध्ये कधी पापच केलं नाही तर संकल्प कशासाठी सोडायचा? पापच केलं नाही असा मला वाटतं कोणीही एखादा ठाम निश्चयाने सांगणारा जीव या जन्मामध्ये आपण पाहणार नाहीत. जोग महाराज म्हणतात ह्या पठ्ठ्याने कधी पापच केलं नाही. ज्याच्या जीवनात पापच नाही तो कशाला मरणाला घाबरणार आहेत? मरणाला घाबरणार नाहीत. जेव्हा सद्गुरू जोग महाराज आजारी पडतात, आजारी पडल्यानंतर मुखातून शब्द बाहेर पडतायत, अरे सोन्या मला आळंदीला जावं वाटतं, आता मी दवाखान्यात राहणार नाहीत, मला जाण्याची वेळ आली. तो काळ म्हणतोय चला, परंतु मला नाही जायचं. जोपर्यंत माऊलीचं तीर्थ मी ग्रहण करणार नाहीत तोपर्यंत ह्या देहाचा परित्याग करणार नाहीत. तेच सद्गुरू जोग महाराज रात्रीच्या समयाला सोनोपंत दांडेकर मामन समवेत निघतात, बग्गीमध्ये बसतात. पुण्यावरून तीच बग्गी दर मजल करत 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 कळस विश्रांतवाडी पुढे पुढे सरसावत जेव्हा आळंदीमध्ये येते आणि आळंदीच्या त्याच पुलावरून जेव्हा ती बग्गी पुढे जायला लागते ना, पुढे जायला लागल्यानंतर आवाज येतोय. सद्गुरू जोग महाराज म्हणतात सोन्या आळंदी आली वाटतं, आळंदी आली वाटतं, इंद्रायणी आपण पार करतो वाटतं. हो हो म्हणे आळंदी आली गुरुदेवा, आळंदी आली. आणि तेच जोग महाराज जेव्हा घासवाले धर्मशाळेमध्ये नेतात, त्या ठिकाणी त्या रूममध्ये ठेवलं जातं, खोलीमध्ये ठेवलं जातं. मामांना सांगितलं जातं सोनू जा लवकर माऊलीचं तीर्थ घेऊन ये. माऊलीचं तीर्थ आणलं जातं, जोग महाराजांना तीर्थ दिलं जातं. आणि तेच जोग महाराज सोनोपंत दांडेकर मामांना म्हणतात सोनू आता मी जातो बरं का, माझा वारसा तू जप बरं का झाकली आहे गटीचा दिवा, नेणीजे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. सद्गुरू जोग महाराज त्याच ठिकाणी डोळे बंद करतात, मरणाला घाबरले नाहीत. मरणाच्या अगोदर त्या मरणाला मारून टाकलं आणि अमर झाले. आजही आमच्यासारखे हजारो लाखो महाराज मंडळी तयार होतात, ही सगळी त्यांचीच कृपा. ज्यांनी मरणावर विजय मिळवला ते काय करू शकत नाही, काय करू शकत नाही. म्हणून माणसाने असं थोडंसं कर्म करून टाकावं, असं कर्म करून ठेवावं आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये, ते कायम ठेवावं का जेणेकरून मरणाला सुद्धा भीती वाटली पाहिजे. बाकीचे लोक आपल्या कर्तृत्वाने घाबरतील, आपल्या सत्तेने घाबरतील, आपल्या उत्कर्षाने घाबरतील. मरण मात्र फक्त एकाच गोष्टीला घाबरतं, तेच म्हणजे आपली कीर्ती.
तीच म्हणजे आपण केलेली एखादी साधना आणि त्याच साधनेच्या अनुषंगाने सद्गुरू जोग महाराज त्या मरणावर देखील विजय मिळवतात. मरणानंतर सुद्धा आपली कीर्ती उजागर ठेवणं कर्तृत्व गरजेचं आहे. माणसाची कीर्ती तीच अजरामर कीर्ती जशीची तशीच ठेवण्यासाठी आपलं कर्तृत्व चांगलं पाहिजे, आपलं कर्तव्य चांगलं पाहिजे. ज्या ज्या व्यवहारामध्ये आपलं जीवन व्यथित होतंय तो व्यवहार प्रत्येकाने चांगल्या प्रकारे जोपासणं, याच्यापेक्षा दुसरं कर्तृत्व नाहीत. तुकाराम महाराज सांगतात ना, एखाद्या सेवकाने आपल्या स्वामींची सेवा करणं हे त्याचं कर्तव्य आहे. एखाद्या शिष्याने आपल्या गुरूंची सेवा करणं हे त्याचं कर्तृत्व आहे. एखाद्या पत्नीने आपल्या पतीची सेवा करणं हीच त्याची विष्णूची पूजा आहे. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु स्वामी काज गुरु पितृवचन सेवापती, पितृवचन माणसे देवाला मानत नाही, देवाची पूजा करत नाही. देवाच्या मंदिरात कधी गेलेल्या पाहिले नाहीत मी, परंतु त्या माणसांकडे जेव्हा पाहिलं जातं ना, ते देवाहीपेक्षा जास्त कर्तृत्व प्रधान मानतात. पाहायला मिळतंय त्यांचं जीवन. जर त्यांना प्रश्न विचारलात ना,
हा, तुम्ही देवाचं दर्शन घेत नाही, देवाने तुमचं काही वाकडं केलेलं नाही, देवाच्या विरोधात तुम्ही काम करतात का? नाही म्हणे. जे देव काम मंदिरात बसून करू शकत नाही ते काम आमच्याकडे दिलेलं असल्यामुळे देवाला भेटायला वेळ नाही. आपलं काम पाहतात, आपल्या कामामध्ये वेगळं असतात, व्यस्त असतात, एवढे व्यस्त असतात. जन नव्हे अवघा जनार्दन, जनता जनार्दनामध्येच भगवंताचं वास्तव्य समजून त्या जनता जनार्दनाची ते सेवा करतात, नित्याने सेवा करतात. लोकांची सेवा हीच भगवंताची सेवा म्हणून जी सेवा करतात ना, ती सेवा इतरत्र दुसरी कोणाला प्राप्त न होता ती भगवंताची सेवाच घडते, भगवंताची सेवा घडते. म्हणून जीवनामध्ये आपल्या कर्तृत्वाची जाणीव ठेवणं, आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून ज्या माणसाचं मार्गक्रमण आहेत त्याचं जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत. मला एवढं सांगायचं का? लक्षात ठेवा, आईबाप जेव्हा आपल्याला जन्माला घालतात ते त्यांचं कर्तव्य चुकवत नाही. आपला उन्हाळपणा आपल्या आईबाप आपल्या पोटामध्ये घालतात. कसंही पोरगं असू द्या, शेंबडं असू द्या, येडं असू द्या, कसं असू द्या, त्या आईबापाला मात्र ते कायमचा त्याचा कृष्णच वाटतो, आपलं गोंडच बाळच वाटतं. लोकांनी जर शिव्या दिल्या तर ते सहन होत नाही, तिला सहन होत नाही त्या आईला. अशाही परिस्थितीमध्ये त्याचे सगळे दोष पोटामध्ये घालून ती आई त्याला मोठं करते. जर त्याच मुलाला जर भूक लागली ना, एखादी शेजारची बाई म्हटली, बाळ्या जेवायचं आहे का रे बाबा, बाळा जेवायचं आहेत का, संकोच मनामध्ये वाटतो. परंतु आई पुढे जात असताना तो निरसंकोचपणाने आईजवळ जातो. जर टोपल्यामध्ये भाकर असली ना, 2 भाकरी असतात, आईला म्हणतो, आई मला भूक लागली. पोटामध्ये भुकेचा डोम उसळलाय. आईच्या त्या टोपल्यामध्ये असलेल्या 2 भाकरी, एक सकाळी ताजी बनवलेली आणि एक रात्रीची भाकर आहेत. ती विचार करते, मलाही कामाला जायचं आहेत ना शेतामध्ये जर कामाला जायचं असेल तर मलाही पोटामध्ये काहीतरी गेलं पाहिजे. म्हणून ती काय करते माहीत आहे का? ताजी भाकर स्वतःच्या पोटाच्या मध्ये घालते, पोटात टाकते आणि संध्याकाळची असलेली रात्रीची शिळी भाकर आहेत ना, तुला काय गावामध्ये भोमट्या मारायच्या आहेत, मग तीची शिळी भाकर काय करते, गरम करते तव्यावर आणि ती आपल्या बाळ्याच्या ताटात टाकते. असंच होतं ना असं होतं ना. महाराज शब्द चुकताय बरं का तुमचे, महाराज हे शब्द बरोबर नाही बरं का तुमचे. कशीही आई असू द्या, शिळी भाकर आपल्याच ताटामध्ये पडते आणि ताजी भाकर आपल्या पोराच्या ताटामध्ये पडते. माय बापाची भेटी अवघ्या तुटी संकोचा. त्या ठिकाणी बाळाला संकोच वाटत नाही. लहानपण उन्हाळ जरी असेल ना, ते उन्हाळ सगळं लहानपण आई आपल्या पोटामध्ये घालते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आपल्या स्वतःचा विचार न करता जी माता जी माऊली जगते ती फक्त आपल्या बाळासाठी जगते, आपल्या मुलासाठी जगते.
बाबा 9वी-10वीमध्ये आम्हाला एक पाठ होता हिंदीमध्ये पाठ होता. मला तो प्रसंग खूप भावतो. ते जेव्हा शिक्षक शिकवत होते तेव्हा त्याचं महत्त्व कळत नव्हतं, परंतु जेव्हा समाजामध्ये फिरायला लागलात आणि समाजामध्ये फिरत असताना काही मातांचं तेच चरित्र जेव्हा डोळ्यासमोर उभं राहतं ना, तर अंगावर शहारे उभे राहतात. ते शब्द फक्त कळत होते, आता अनुभव कळायला लागलात, अनुभव यायला लागलात. तरुण मुलगी 16-17 वर्षाची असलेली तीच मुलगी आईबापांच्या विरोधामध्ये लग्न करते आणि लग्न झाल्यानंतर परिणामतः तिच्या जीवनाची मार्गक्रमणा सुरू होते. आपल्या मुलाने आपल्या विरोधामध्ये लग्न केलं आहे, म्हणून आपल्या मुलाला भरकटवणारी ही ही मुलगी आपल्या घरामध्ये आली म्हणून तिला अवदसा म्हणून सगळे कुटुंब पाहायचा, सगळा संसार पाहायचा. इकडे माहेरचा आधार तुटला आहे, आपल्या विरोधात लग्न केलं आहे, आणि इकडे सासरचे सुद्धा प्रेम करत नाही. जीवनाची मार्गक्रमणा चालू झालीत. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालेत, आणि 2 वर्षानंतर मुलगा जन्माला आला. मुलगा जन्माला आल्यानंतर तो मात्र विकलांग होऊन आलात. जन्माला येत असताना हातही काम करत नाही, पायही काम करत नाही, आणि डोकं देखील काम करत नाहीत. तब्बल 2 वर्ष गेल्यानंतर मुलगा जन्माला आला. 5-6 महिने चांगले गेलेत, जीवन चांगलं चालू आहेत. मात्र पतीच्या मनामध्ये काहीतरी कुरबूर चालू आहेत. काहीतरी निमित्त काढून आपल्या पत्नीला बोलावं ही अपेक्षा त्याच्या मनामध्ये आता दरवळताना पाहायला मिळते. जीवनाचा प्रवास चालू असताना एक दिवस पती उशिरा आलेत, आणि पतीला उशिरा आल्यानंतर सहज तिने विचारलं, म्हणे, का हो आज एवढा उशीर का बरं केला? उशीर का केला? मुखातून शब्द निघाले, मी काय तुझा बांधला आहेत का? बैल आहेत का तुझा? वेळेवरच हजर राहिलं. अहो मी तसं नाही, म्हणजे काय? तुझ्यामुळे माझ्या जीवनाचं वाटोळ झालं. शब्द बाहेर पडायला लागले. तुझ्यामुळे माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं. हे तुझं पाप मला भोगायला यावं लागलं म्हणे. माझ्यामुळे तुमचं हे पाप, हा पोरगा जन्माला घातलाय, हा विकलांग होऊन आला, हे तुझं पाप आहेत म्हणे. नाही मला तुझ्यासोबत राहायचं. ज्याच्यासाठी माहेरचा त्याग केला, आईबापांचा त्याग केला, तोच नवरा म्हणतोय हे तुझं पाप माझ्या जीवनात उपभोगायला यावं लागलं, येतंय, आता मला तुझ्यासोबत राहायचं नाही. त्याच ठिकाणी तलाक दिला जातो, डिव्होर्स पेपर लिहिले जातात, घटस्फोट दिला जातो. आता त्या मातेने विचार करावा, 5-6 महिन्याचं पोरगं, आणि त्या मुलाला घेऊन जायचं कुठं जायचं? विचार मनामध्ये दरवळतो. घरी जावं, माहेरी जावं तर आईबाप स्वीकार करणार नाहीत. सासरी राहावं तर सासरचे लोक अगोदरच म्हणत होते, पांढरी पाल आमच्या घरामध्ये आलीत, आमच्या मुलाला बिघडवलं, आणि ज्याच्यासाठी आली त्याही नवऱ्याने आता सोडून दिल्यानंतर आता ती विचार करते, काय करावं आता कसं जगावं? थोडेफार पैसे होते, तो पुंजीस होती, थोडी पुंजी, काही मैत्रिणी होत्या, त्या मैत्रिणींनी सहकार्य करण्याचं ठरवलंय. तोच मुलगा वाढू लागला, थोडाफार आधार मिळत होता. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले. किती दिवस लोक आधार देणार? किती दिवस देणार? शेवटी आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून 3 वर्षाच्या त्याच मुलाला पाळणाघरामध्ये टाकलं. पाळणाघरातील बाई यायची, पाळण्यामध्ये पोलाला त्या सांभाळायची, आणि सांभाळल्यानंतर 9 ते 5 पर्यंत त्या मुलाला सांभाळण्याचं काम तिचं. 5 वाजता ड्युटी आटोपली का ती बाई घरी यायची, आपल्या मुलाला सांभाळायची, मुलाला खाऊ पिऊ घालायची. बाळा एवढं काबाड कष्ट करते फक्त तुझ्यासाठी. जो मुलगा पायाने सुद्धा अपंग आहेत, हाताने सुद्धा अपंग आहेत, जो मुलगा डोक्याने सुद्धा अपंग आहेत, कोणत्याही प्रकारचं भविष्य पुढे दिसत नसताना सुद्धा ती माय त्या मुलासाठी जगते. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, पोरगा 12 वर्षाचा झाला. आईचा नित्यक्रम चालूच आहेत. सकाळी उठलं का मुलाला आंघोळ पांघोळ घालायची, गंध पावडर करायची, ड्युटीवर कंपनीमध्ये निघून जायचं. 5 वाजता ड्युटी आटोपली की 5 वाजता घरी यायचं, पोराला घ्यायचं, आणि त्याच्यावरच कुठंतरी आपलं भविष्य पाहत असलेली ती माता. एक दिवस त्याच कंपनीमध्ये सगळ्या मैत्रिणी विचार करतात, का गं म्हणे, आपण कधी आपल्या स्वतःचा विचारच करत नाही, आपण बाकीच्यांसाठी जगतो. एक दिवस थोडीशी मौज मजा करूया ना. ही म्हणते, नको गं बाई, पोरगं एकटंच घरी राहतं, 5 वाजता बिचारी ती येऊन टाकून जाते, त्याच्यानंतर त्याच्याकडे कोण लक्ष देणार? अगं एखादा दिवस तर कर ना बाई, ॲडजस्ट कर ना. ॲडजस्ट हा शब्द फक्त स्त्रियांनाच शोभा देतो बरं का. माणूस ॲडजस्ट करत नाही जीवनामध्ये. स्त्री मात्र प्रत्येक ठिकाणी पावलाला ॲडजस्टच करत असते. बापाकडे असताना जर चुकलं तर मुलींनीच ॲडजस्ट करायचं,
नवऱ्याकडे गेल्यानंतर जर नवऱ्याचंही चुकलेलं असू द्या, परंतु पत्नीनेच ॲडजस्ट करायचं. पती गेल्यानंतर मुलांजवळ जर जीवन असेल ना, मुलं काहीही बोलो, सुनबाई काहीही बोलो, ॲडजस्ट कोणी करायचं? सुनबाईने नाही, त्या स्त्रीनेच ॲडजस्ट करायचं. श्री पात्र असं भगवंताने बनवलंय. एका खूप मोठ्या वक्त्याचे वाक्य आहेत, स्त्रीमध्ये जेवढी ताकद आहेत ना, हजारो पट ताकद स्त्रीमध्ये आहेत, तेवढी ताकद पुरुषामध्ये नाहीत. खरा पुरुषार्थ शब्द हा फक्त स्त्रीला शोभा देतोय, कारण तिचं आयुष्य फक्त ॲडजस्ट करणं, समन्वय करणं, याच्याशिवाय दुसरा जीवनाचा संबंधच नाही आहे. हा शब्द तिला खरा शोभतो. ज्या कुटुंबामध्ये जी माता राहत असताना त्या कुटुंबाचा 18, 20 वर्ष, 22 वर्ष झाल्यानंतर त्याग करणं सोपी गोष्ट आहेत का? गुरुकुलामध्ये जेव्हा पोरं येतात ना आमच्याकडे, 2-2 महिने भाऊ रडतात. रडत असताना फक्त म्हणतात माझ्या मम्मीकडे जायचं, माझ्या पप्पाकडे जायचं. तिकडनं आईबापांचे टोमणे ऐकायला मिळतात. इकडं पोरगं रडतं. काय जर 1 महिन्यासाठी पोरगं 1 महिना झाला तर ते पोरगं आपल्या आईबापांशिवाय राहत नाही. 25-25 वर्ष ज्या आईबापांमध्ये जी मुलगी राहिलेली असते, ती मुलगी स्वतःच्या घराला, स्वतःच्या आईबापांना सोडून जेव्हा दुसऱ्या घरामध्ये जाते, ॲडजस्ट नाही का, ॲडजस्ट करावं लागतं. हे जीवन फक्त स्त्रीच ॲडजस्ट करू शकते, दुसरं नाही. सगळ्या मैत्रिणी म्हणतात नाही आपण एक दिवस जायचं, कुठेतरी फिरूया, मौज मजा करूया, खाऊ पिऊया. 1-2 तासाचा तर वेळ आहेत ना, जाऊया ना. नाहीला जो असतो ती स्त्री ठरवते आणि पाळणा घरातील बायला सांगते 5 वाजता तुम्ही या, बाळाला सोडून द्या, पाळण्यामध्ये टाकून द्या, मी जास्तीत जास्त 6:30 पावणे 7 वाजेपर्यंत घरी येईन, फक्त त्याला सगळं करून तुम्ही निघून जा. असं म्हटल्यानंतर 5ची ड्युटी संपते आणि 5ची ड्युटी संपल्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणी समवेत तीच स्त्री एका हॉटेलमध्ये जेवायला जातात, जेवण वगैरे करतात. 1 तास होतोय, पावसाच्या रिमझिम धारा गळत असतात, पडत असतात. पावसाचा वेग वाढतोय आणि पावसाचा वेग वाढल्यानंतर तीच स्त्री रिक्षा धरून जेव्हा आपल्या घरी येते ना, घरी आल्याबरोबर तिची नजर पहिली पाळण्याकडे जाते. पाळण्याकडे जेव्हा पाहिलं जातं तर त्या पाळण्यामध्ये स्वतःचं पोरगं दिसत नाही. पोराला भूक लागलेली असते. ते पोरगं हालत चालत त्या पाळण्यातून खाली उडी मारतं. पाय साथ देत नाही, हात साथ देत नाही. गडबडत अंगणामध्ये येतंय. वरून पावसाच्या धारा चालू आहेत. तेच पोरगं शी सू दोन्ही कामं त्याच वेळेस करून टाकतं. 12 वर्षाचं झालेलं पोरगं, सगळ्या त्या घाणीने सगळं अंग माखलेलं जातं. वरच्या धारा चालू आहेत, परंतु त्या धारांपेक्षा आईच्या डोळ्यातल्या धारा एक कणभर मोठ्या असाव्यात. ढळ ती माता रडू लागते. पटकन बाळ्याला उचलते, न्हाणीमध्ये नेते, गरम पाण्याने चांगली बाळ्याला आंघोळ घातल्यानंतर आता त्या आंघोळीचं पाणी संपलंय, डोळ्यातलं पाणी संपायला तयार नाही ना. पुन्हा आपल्या बाळ्याला कवटाळते, म्हणे एकदाच माझ्याकडनं खूप मोठी चुकी झाली जीवनात. एकदाच फक्त मी स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न केले, तोही फक्त 1 तास. इथून पुढे मी स्वतःचा विचार करणार नाही. इथून फक्त पुढं तुझाच विचार करेल, आपल्या बाळासाठी जीवन जगेल. त्याच्यानंतर ती स्वतःचा विचार करण्यासाठी, स्वतःची मौज मजा करण्यासाठी कधी हॉटेलमध्ये जेवायला कधी गेली नाही, कधी तिची वेळ चुकली नाही. घड्याळाची वेळ चुकली असेल, परंतु त्या आईची वेळ चुकली नाही. सदैव जोपर्यंत तो बाळ जसा होता, सदैव जोपर्यंत तिच्या कुडीत प्राण होता ना, तोपर्यंत ती बाई, ती स्त्री, ती आई फक्त जगली, ती फक्त आपल्या मुलासाठीच. भविष्य पुढे दिसत नसताना सुद्धा जी जगते ना, तिलाच आई म्हणतात. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ.
एवढी मोठी आई असते आणि अशी आई ज्याच्या जीवनामध्ये आहे, तू खूप मोठा आहे जीवनामध्ये, खूप मोठा आहे जीवनात. आज आमचे उत्तम महाराज आपलं कुटुंब सांभाळत असताना, घर सांभाळत असताना भरपूर फिरतात. पण दशरथ भाऊंना आणि त्यांच्या आईला मी जेव्हा पाहिलं, त्यांचा शेवट काळ मला आठवतो. हरिपाठ संपला आणि देहाची यात्रा आटोपली बरं का. हरिपाठ संपला, देहाची यात्रा आटोपली, आईची देहाची यात्रा आटोपली, परंतु मातृत्वाची धारा जशीची तशीच ओघावती राहिली. आई जाते. आत्तापर्यंत कुडीतले प्राण जात असताना पाहिला तुम्ही. लोक सांगतात वर्ष श्राद्ध झालं की तिथून पुढे मार्ग संपतो. मार्ग संपतो नाही, खरा मार्ग तिथूनच सुरुवात होतो माणसाचा जीवनातला. जे पाप पुण्य कर्म केलेलं आहेत वर्षभर त्याचा समन्वय साधला जातो आणि वर्ष श्राद्ध झालं की तिथून पुढे त्याचा मार्ग सुकर होण्यासाठी काहीतरी सत्कर्म करावं म्हणून वर्ष श्राद्ध केलं जातं. त्याचा मार्ग चांगला व्हावा याच्यासाठी सदैव धडपड केली जाते. माणसं कुटुंबापासून मुक्त होता, फक्त एकच जीव मुक्त होत नाही, त्याला आई म्हणतात. ती ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी फक्त आपल्या मुलांच्या उत्कर्षासाठीच प्रार्थना करत असते. जर ती वैकुंठात गेली ना, वैकुंठात जर त्या आईला विचारलं, बाई तुला काय पाहिजे? काही नको, मला फक्त माझ्या मुलांचं कल्याण व्हावं, हीच अपेक्षा व्यक्त करत असते. प्रवीण आमचं लहानपण आम्ही अत्यंत जवळून उपभोगलेलं आहेत. बाईचा जर विचार पाहिलात, काही म्हणतात, असं म्हणतात, जे लहान मुलं असतात ना, लहानपणी जास्त उन्हाळ असतात, ते मोठ्यापणी शांत होतात. आणि जे लहानपणी शांत असतात ते मोठ्यापणी जास्त उन्हाळ होतात. म्हणजे तुम्ही आमचा विचार करत असताना थोडासा विचार करा. आज जरी आम्ही शांत, लहानपण खूप उन्हाळ असतं. आमच्या घरामध्ये माझं ताट तयार राहायचं आणि दुसरं ताट मला भेटायचं ते बाईच्या घरी. मी कधीही त्या ठिकाणी संकोच केला नाही जेवणा खावण्याचा. बळजबरी जसा प्रवीण बसायचा, जसा बाळू बसायचा, तसंच जेवणाचं ताट कधीही मला डावलता आलं नाहीत. का? त्या ठिकाणी प्रेम होतं, आमचं प्रेम होतं. म्हणजे जेवढे उपकार बाळू आणि प्रवीणवर आहेत तेवढे उपकार आमच्या जीवनामध्ये बाईचे प्राप्त झालेले आहेत. माणसं मोठं झाल्यानंतर विसरतात म्हणतात, परंतु काही लोक असे आहेत की ते विसरता कामा नये. माणूस विसरून जमणार नाहीत, विसरता कामा नाहीत. आणि अशी लोक जेव्हा जीवनातून निघून जातात ना, जीवनातून निघून गेल्यानंतर ती निर्माण झालेली पोकळी माणसाला परत भरून काढता येत नाही परत भरून काढता येत. आज बाई गेली, घरातून बाहेर पाऊल टाकत असताना पहिल्यांदा प्रवीणला विचारायची, कुठं चालला रे बाबा? बाळाला विचारायची, बाळा कुठे चालला रे? वंदा तुझं सगळं चाललं आहेत का? जर घरातील यदा कदाचित संजू भाऊ आले असेल, शंकर भाऊ आले असतील किंवा सुनील भाऊ आलेले असतील, यांनाही विचारायचं. जर यदा कदाचित आत्ता ओघ वाढला म्हणून लक्षात येतं आहे, गावात जर यदा कदाचित आमचे रामदास बाबा असतील, त्यांचे चिरंजीव नंदू भाऊ असतील, आयलाजी भाऊ, हे सगळी मंडळी रामनाथ भाऊ पाणी टाकायला जर आलेत, तर घरात जर आला नाही, लय मोठा झाला वाटतं बरं का तू खूप मोठा झाला बरं का, आता आमचं घर तुला दिसत नाही बरं का. हे जे शब्द आहेत ना, हे शब्द रागाचे नाहीत, हे शब्द प्रेमाचे आहेत. प्रेमाचीच व्यक्ती आपल्यावर अधिकार गाजवू शकते. जिच्यामध्ये प्रेमच नाही ती व्यक्ती आपल्यावर कदापि अधिकार गाजवू शकत नाही. फक्त तोंड पोचारा करण्यासाठी आपल्याला गोड म्हटलं जातं. चांगले आहेत महाराज, तुम्ही खूप मोठे झालात, खूप चांगलं आहेत. परंतु जी व्यक्ती आपल्यावर खरं मनापासून प्रेम करते ना, तिलाच रागवण्याचा अधिकार असतो आणि तीच रागवू शकते. आमची बाई रागाने जरी बोलली तरी आम्हाला तो मोठेपणा वाटायचा आणि प्रेमाने जरी बोलली तर आमचं हृदय असं फुलवून निघायचं का आमची बाई आमच्याशी बोलली. आज ती बाई बोलणारी नाही. ज्याच्या जीवनातील आई जाते त्याला त्या आईचं महत्त्व कळतं का, त्याच जीवनामध्ये ती आई कशी असते याचा विचार आपल्या डोळ्यासमोर सदैव सतत उभा राहतो. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही.
फिटणार नाही. शाळेतून घरी येताना, शाळेतून घरी येताना आई उशीर सजला होई. गल्लोगल्ली पाहत फिरे गळगुवाई. छाया प्रेमाची, छाया प्रेमाची गजरानी उसारी आली. अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार फिटणार नाही. आळाचे तू काढ करुणी, आळाचे तू काढ करुणी, केले स्वतःचे पाणी. तुझ्यासारखे दर्शन कधी केले नाही कोणी. तुझ्या या दर्शाची, तुझ्या या दर्शाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार फिटणार नाही. नबीची सावली तू ग, नबीची सावली तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया, मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये. उभे आयुष्य गेलं आई देवाशिनी ग, आई तुला जगवायचं आई माझी, मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्याचं उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्याचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार फिटणार नाही. मोठं झाल्यानंतर शहाणपण येतं. लोकांमध्ये आपण आपल्या स्वतःचं प्रेस्टीज निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आईचं प्रेस्टीज निर्माण झालेलं कधी लोकांपुढे दिसतच नाही का? आपण स्वतःची इमेज वाढवण्याचा प्रयत्न करतो. आईने कधी स्वतःच्या जीवनामध्ये इमेज वाढवली नाहीत. जी आई बाकीच्यांचे इमेज वाढवते, बाकीच्यांचं महत्त्व वाढवते, तिला आई म्हणतात. आईचं पात्र असंही की ती पायाभूत अंगभूत वळणी पडलेलं ते पात्र आहेत. दिसत नाही जगतापुढे, परंतु जेव्हा तेच पात्र निस्तनाभूत होतं, आपल्या डोळ्यांच्या पडदे आड होतंय ना,
तेव्हा त्या पात्राची आठवण पुन्हा पुन्हा येते. आता त्याच बाळाला कधी आई आवाज देणार? बाळा जवळ ये. कधी त्याच प्रवीणला कधी ती आई आवाज देणार? बाळा जवळ ये. कधी त्या स्वतःच्या मुलीला तोंड भरून कधी आवाज देणार? संपली आई, संपली आई. आई मिळवण्यासाठी महत्पुण्य करावं लागतं. भगवंत म्हणतात, मी कितीतरी शतकानुशतके वर्षानुवर्षे वाट पाहतो, तेव्हा माझ्या जीवनात कधीतरी एखाद्या अवतारामध्ये माझी आई माझं संगोपन करणारी भेटते. माशाचा अवतार झाला तेव्हा मला माझी आई मिळाली नाही. कासवाचा अवतार झाला तेव्हा आईचं सुख मिळालं नाही. जेव्हा कुठे रामप्रभूंचा अवतार झाला तर 14 वर्ष वनवासामध्ये राहावं लागलं. ज्या आईची मी वाट पाहत होतो तिला वैधव्याला प्राप्त झालेली आई मला प्राप्त झाली. बरं ठीक आहे, त्याच आईचं प्रेम जेव्हा मिळालं तर ती आई कारागृहामध्ये तिला वास्तव्य करावं लागलं. जी आई वाढवते 11 वर्षापर्यंत तिने वाढवलं आणि परत 11 वर्षाच्या नंतर तिचाही परित्याग करून मला द्वारकेला जावं लागलं. आई खूप महत्पुण्याने मिळते. देवसुद्धा भुकेलेला आहेत आईच्या प्रेमासाठी. आपण कायम ही म्हण ऐकतो, वाचतो, म्हणतोय, परंतु आईचं महत्त्व कळत नाही ना. स्वामी तिन्ही जगाचा आई विना अरे देव भिकारी नाही, आपणही सुद्धा भिकारी आहोत. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक काली मग होय शोककारी. आई म्हणून कोणी माझ्या आपल्या सर्वांच्या गुरुकुलामध्ये दुसरीचा पोरगा शिकतोय. आपण सर्व पोरांना पाहिलं. आमचे रामनाथ भाऊ असतील, हिरामन भाऊ असतील, रामदास बाबा, ऐलाजी बाबा यांनी ते मुलं पाहत आहेत. दुसरीचा मुलगा, त्याच्या आईबापांचं, वडिलांचं माझं भांडण झालं. मी म्हटलं त्या पोराला आता पुढच्या वर्षी ठेवायचं नाही. जेवणाच्या ताटावर बसलेला होता, दुसरीला होता. जेवणाच्या ताटामध्ये जेवत असताना खाऊ दिला त्याच्या ताटामध्ये. त्याची आई त्याच्यापासून दूर झालेली आहेत. आईचं दर्शन होत नाही, अवघा दुसरीला आहेत. तो कळत नव्हता तेव्हापासून त्याची आई त्याच्याजवळ नाही. जेव्हा त्याच्यामध्ये ताटामध्ये खाऊ पडला ना, त्याच्या मुखातील शब्द खूप महत्त्वाचे आहेत. आई. आमच्या मंडळीला सगळे मुलं आई म्हणतात. आई, माझ्या आईने सुद्धा मला असाच खाऊ दिला असता का ग? माझ्या ताटात जसा तू खाऊ दिला, माझी आई असती तर माझ्या ताटात असाच खाऊ पडला असतात का? असा जीव मला माझ्या आईने सुद्धा लावला असता का? आमची मंडळी फक्त एकच शब्द म्हटली, जोपर्यंत आपलं गुरुकुल चालत आहेत, जोपर्यंत त्याचे वडील स्वतः मुलाला नेणार नाहीत, तोपर्यंत ह्या मुलाला घरी पाठवायचं नाही. कारण याच्याजवळ काय नाही? आई नाही, आई नाही. ज्याच्या जीवनात आई नाही त्याला आईचं महत्त्व कळतं. म्हणून लक्षात घ्या, आपले आईबाप आहेत ना, तोपर्यंत खूप मजा मारा. लोक आपल्याजवळ भरपूर मोठे येतील, आपल्या पायावर डोकं ठेवणारे येतील, आपल्याला मानणारे म्हणतील, आपल्याला शेठ म्हणतील, साहेब म्हणतील, परंतु प्रेमाने कुरवळणारी, हात फिरवणारी फक्त एकच व्यक्ती असते, तिला आई म्हणतात. ज्याच्या जीवनातील आई गेली ना,
अरे जी सगळ्या चुका पोटात घालते, मी तुम्हाला सांगेल, देव हा निर्दयी आहेत. आपल्या चुका पोटामध्ये घालणार नाहीत, आपलं पाप पोटामध्ये घालणार नाही. फक्त एकमेव असं पात्र निर्माण झालंय, देवाने निर्माण केलंय का देवाच्याही चुका फक्त आईच पोटामध्ये घालू शकते. दुसरं तिसरं कोणी नाही, फक्त आई. म्हणून ज्याच्या जीवनात आई आहेत ना, त्यांनी भरपूर मजा मारायची, आनंद घ्यायचा. आमच्या जीवनात संघर्ष करत असताना अनेक प्रकारचे प्रसंग आलेत. एकदम एवढं पात्र आम्हाला मिळालं नाहीत. भाऊंनी आम्हाला सुरुवातीपासून तर आतापर्यंत पाहिलं. पहिला कार्यक्रम आम्ही सुरुवातीला समनेरीमध्येच केलात. आमच्याकडे तेव्हा काहीच नव्हतं, फक्कड होतो, आजही तसंच आहोत. परंतु कुठेतरी तुमच्या डोळ्यापुढे दिसतोय. हे सगळं होत असताना लोक आपल्याला मोठं करतील, मोठं करणारेच एक दिवस आपल्याला नावं सुद्धा ठेवतील. आई असंही व्यक्ती आहेत का तुमचा मोठं झाल्यानंतरही आनंदच व्यक्त करते, आणि तुम्ही लहान असताना सुद्धा तीच आई फक्त पोटात घेते, इतरत्र लोक घेत नाही. टी व्हीच्या माध्यमातून, टेलिव्हिजनच्या मीडियाच्या माध्यमातून सगळे प्रकरणं तुम्ही पाहतात. सगळे लोक पाया पडणारेच लोक नावं ठेवायला पुढे येतात. परंतु आई मात्र कधी कोणाला नाव ठेवत नाही, आपल्या बाळ्याला नाव ठेवत नाही. आज ती आई जर पदरात नसेल, आपल्या जीवनात नसेल ना, आपल्यासारखं अधपती जीवन कोणाचंच नाही. आणि त्याच आईची हेटाळणी जर आपल्याकडनं होत असेल आयुष्यात, का सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करवती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आपल्या जीवनातील सर्वात मोठा पर्वकाळ आहेत. आमच्या प्रवीणने, आमच्या बाळाने सांगितलं, महाराज, आपा योगेश महाराज, कितीही खर्च लागू द्या, आमच्या आईचा हा शेवटचा काळ आहे. परत पुन्हा ती आई आम्हाला भेटायला येईल की नाही माहीत नाही, परंतु ती आई अदृश्य रूपाने आपले मुलं काय करतात सदैव आमच्याकडे पाहत राहील ना, एवढा विश्वास ठेवून असा हा मोठा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दोन्ही मुलं चांगल्या प्रकारे आपल्या कर्मामध्ये रत आहेत. वडिलांना झालेला त्रास, आमच्या दादांना तो त्रास झाल्यानंतर त्यांना उठवण्याचं काम बाईने केलं. परंतु जेव्हा ते पूर्णतः उठल्यानंतर त्या बाईला उठवण्यासाठी मात्र कोणीही पुढं आलं नाही. भरपूर प्रयत्न केले, कितीही खर्च लागू द्या. आमच्या जगन भाऊंनी तब्बल 5 लाख रुपये खिशामध्ये घेऊन सांगितलं होतं डॉक्टरांना, जर यदा कदाचित कितीही पैसे लागू द्या, पैसे कमी पडू देणार नाहीत, फक्त आमच्या बाईला जिवंत करा. जी गोष्ट देवाशिवाय इतरांच्या कोणाच्याच हातात नसते, त्याला मृत्यूकाळ म्हणतात. अटळ आहेत मृत्यू. आमचा सागर रडता ओक्साबोक्शी एक सांगत होता, जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं तेव्हा मला कोणी जवळ करत नव्हतं, आणि जेव्हा मला खरंच गरज होती तेव्हा फक्त माझ्या जीवनामध्ये माझ्या बाईने मला आधार दिला. 2 ते 4 वर्ष ज्या ठिकाणी पोटामध्ये खळगे भरण्यासाठी मी नोकरीच्या शोधार्थ होतो ना, माझ्याकडे काही नसतानासुद्धा फाट्यावर त्या मातेने मला एवढं मोठं केलं. आज माझ्याकडे सगळं आहेत, परंतु माझी बाई माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही. असं किती लोकांवर जिचे उपकार आहेत. आमचा रामाभाऊ येतोय टँकर घेऊन आल्यानंतर रामनाथ भाऊ म्हणतोय, बाई नाही आमची, बरं का, आमची बाई नाही. जर इथं जर दिसल्यानंतर बाईने आवाज दिला नाही असं कधी झालंच नाही. आज ती बाई आमची गेली नाही का? गेली बाई. जेव्हा गुरुकुलाची स्थापना झाली आणि मी सांगितलं, बाई आता मी बेलगावला चाललो आहे. अरे म्हणे, तुझं लहानपण इथं मी सांभाळलं, आता तुझं मोठंपण म्हणे माझं माहेर सांभाळेल. हे शब्द आहे तिचं, हे शब्द, तुझं मोठंपण माहेर सांभाळेल. मी सांगतो 3 वर्ष झाले, कंप्लीट 3 वर्ष होत आहेत. मला एवढे मोठे बलदंड हात मिळाले का ते हात मरेपर्यंत तुटणार नाही, एवढे बलदंड हात. आमचे रामदास बाबा असतील, आमचे रामनाथ भाऊ असतील, हिरामन भाऊ असतील, नंदू भाऊ असतील, अजून आयलाजी भाऊ असतील, आमचे भिका बाबा असतील, संजू भाऊ, सुनील भाऊ, ही मंडळी एकदम अशा डोंगरासारखी उभी राहिलीत. महाराज, तुम्हाला कशाची अडचण येऊत, फक्त मला सांगा. बाईला सांगितलं, म्हटलं, जर एवढी मोठी आधार सीमा जर माझ्या पाठीमागं उभे आहेत तर मला काय कमी आहेत. अजूनपर्यंत गुरुकुलामध्ये कशाची अडचण येऊ दिली नाहीत. एवढं मोठं गुरुकुल जरी उभं राहत आहेत, 1.5 कोटीची इमारत आज उभी राहते, परंतु सगळी मंडळी सांगते, आमचे महाराज मोठे होत आहेत, आमचे महाराज मोठे होत आहेत. याला प्रेम म्हणतात. अजूनही हा मोठा वारसा जपण्यासाठी आज हे एवढं मोठं पाऊल जे उचललं जातं आहे ना,
सगळ्यांचा आधार आहेत म्हणून इकडे सासरनी सांभाळणं तिकडे माहेर सांभाळतंय. माझी आई बाई म्हणायची मला, महाराज तुम्ही काळजी करू नका, परंतु काळजी करू नका म्हणणारी बाई आज काळाच्या पडद्याआड झाली हो. नाही आता बोलणार नाही. आज तिच्या निमित्त मला बोलायला लागतं. मी खूप आवरलं आहे का मला माहीत होतं मी बोलू शकणार नाही जास्त. भरकटत इथपर्यंत येऊन ठोपलो बस, आता काही नाही, जास्त बोलायचं नाही. बाईच्या ह्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आज थोडीशी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. प्रभू करो तिच्या सत्कर्मानुसार तिच्या जीवनामध्ये जे सत्कर्म चांगलं केलेलं आहे त्यानुसार भगवंत तिला चांगल्या प्रकारे गती प्रदान करो हीच अपेक्षा व्यक्त करतो. आज परिस्थिती चांगली आहे. ज्या काळामध्ये परिस्थिती चांगली नव्हती तेव्हा आधार देणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. गेला तो जुना काळ गेला. एका लेखकाने सांगितलं, माझ्या जीवनात माझं बालपण आठवतं जेव्हा कोणीच आधार देत नव्हतं तेव्हा माझी आई आधार देत होती. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, जशी तुकाराम महाराजांची अवस्था झाली ना 72चा दुष्काळ, आणि त्याच दुष्काळामध्ये जेव्हा काहीच व्यवस्था नव्हती तेव्हा माझी माय मला मोठं करत होती. आणि करत असताना तिच्या जीवनात आलेले जे प्रसंग आहेत ना ते प्रसंगसुद्धा मला अजूनही आठवणीत आहेत. कशा प्रकारे मला मोठं केलं माझ्या मायने, माझ्या आईने कशा प्रकारे मोठं केलं, तो लेखक आपल्या शब्दसुमनांनी या ठिकाणी व्यक्त करण्याचं काम करतो. वासराने साठते जवागाय हंबरून वासराने साठते जवागाय तवाले तिच्यामध्ये दिसती माझी माय. हंबरून वासराने साठते जवागाय तवाले तिच्यामध्ये दिसती माझी माय.
प्रथम वर्षश्राद्ध, या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने संपूर्ण पंचक्रोशीतील सगळे नातेवाईक मंडळी, श्री क्षेत्र नांदूर वैद्यगाव असेल, वेळगाव असेल, आसवली स्टेशन, नांदगाव, वंजारवाडी, अनेक प्रेक्षकाची मंडळी येत आहेत, भेटून जात आहेत. बाईचं हे जाणं सगळ्या परिवाराला तर दुःखात लोटण्यासारखंच आहे. अजूनही तुम्ही ती भावमुद्रा बघा, जणू काहीतरी सांगण्याचं काम करते आपल्याला. माणसाचे डोळे बोलत असतात तोंडापेक्षा, बरं का, माणसाचे डोळे. आज ते डोळे कायमचे बंद झालेत. आता ती बाई काय बोलणार आपल्याला माहीत नाही. म्हणून जीवनामध्ये असं काहीतरी कमवून ठेवावं का कोणीतरी आपली पाठीमागं आठवण काढून ठेवली पाहिजे. आईवडिलांची आठवण मुलांच्या जीवनात कायम आलीच पाहिजे. असं आईवडिलांचं कर्तृत्व जर असेल तर ते आईवडील महान आहेत, खूप मोठे आहेत. आज या संपूर्ण परिवारामधील आई गेलीत. दादांना सांगेल, बाई जरी गेलेली असेल ना, हिमालयाच्या तुडीचे 2 मुलं तुमचं संगोपन करणारे जसेची तसेच आहेत. साडी चोळी करणारे आपले भाऊ जसेची तसेच त्यांना घडवून ठेवलेले आहेत. असे आज माता गेलीत. त्यांच्या पश्चात त्यांचं माहेरचं संपूर्ण कुटुंब असेल. आमचे शंकर भाऊ असतील, बरोबर ना, चंद्रकलाचे वडील, सुनील भाऊ, संजय भाऊ असतील, आमचे रामनाथ भाऊ असतील, रामदास बाबा असतील, नंदू बाबा, अहिलाजी भाऊ. खूप मोठा परिवार आहेत हा. या परिवारातील खूप मोठी व्यक्ती, दादांना परखडपणे बोलणारी स्त्री जर कोण असेल तर आमची बाई होती, बरं का. दादा, आपल्याला असं करायचं आहे. नाहीतर दादांचं व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर दादांपुढे बोलण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. चेहऱ्याच्या त्या शरीराच्या आविर्भावानेच कोणी त्यांच्यापुढं उभंच राहत नव्हतं. परंतु त्या दादांनासुद्धा सांगणारी, जसं ज्ञानोबारायांना जनाबाई सांगायची ना, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, त्याप्रमाणे एवढं भक्कम व्यक्तिमत्व आज हे जाणं सोपी गोष्ट नाही. म्हणून इकडं आवारी परिवार असेल, तिकडं गुळवे परिवार असेल, या परिवारातील आज हे खूप मोठं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड झालं. प्रभू करो त्या मातेच्या सत्कर्मानुसार तिला चांगली जागा प्रदान करोत. फक्त जाता जाता एकच सांगेल, माणसं चालता बोलता गेली तर खूप आनंदाची गोष्ट आहेत, बरं का. माणसाने असं जगावं की बाकीच्यांवर भार पडला नाही पाहिजे. आणि हे व्यक्तिमत्व जात असताना सुद्धा तसंच गेलं. थोडासा आजार झाला, निमित्त झालं, कधी डोळे बंद झालेत. आमचे भिवाजी मामा गेलेत, चुटकी लागली नाहीत, वेळसुद्धा लागू दिला नाहीत, गेलेत. माणसाचं कर्म माणसाला मोठं करतं. म्हणून जाता जाता एकच सांगेल, आपल्या गुरुकुलाचं काम चालू आहे. तब्बल 1 ते 1.5 कोटीचं काम आहे. आणि आपल्या सर्वांना माहीत आहेत भाऊ का महाराज कधी पाकिट ठरवत नाही दिलं तरी मागतही नाही. त्याच्यामुळे एवढे 1.5 कोटी महाराजकडून कुठंतरी चोरी तर करणार नाहीत ना. चोरी करणार आहेत ज्यांनी आपल्या मनाची चोरी केली. म्हणून त्याच मनाच्या औदार्याने, बाईंच्या निमित्ताने या बांधकामासाठी जगदीश भीमराव काळे, बाईच्या स्मरणार्थ कैलासाची सुमनबाई खंडेराव आवारी यांच्या स्मरणार्थ 11,000ची देणगी बांधकामासाठी दिली. एकदा सर्वांनी आमच्या जगदीश भाऊंसाठी प्रवीण आणि बाळाने अगोदरच देऊन ठेवलेली आहेत. म्हणून मला सांगण्याची गरज नाही. एवढा मोठा हा कार्यक्रम होतो आहे आणि एवढं मोठं गुरुकुल आपल्या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये उभे राहत आहे की तिथं 400 ते 500 मुलं शिक्षण घेणार आहेत. आई असो किंवा नसो, बाप असो किंवा नसो, परंतु सगळ्यांना आधार देणारं एक केंद्र म्हणजे आपल्या पंचक्रोशीतील एक सुंदर असं केंद्र. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी, अध्यात्माचे धडे देण्यासाठी, माणूस म्हणून घडवण्यासाठी हे गुरुकुल उभं राहतं आहे. आज 50 विद्यार्थी शिकतात. अजून 2 वर्षानंतर त्या ठिकाणी कमीत कमी 500 मुलं शिकावेत अशी आमची अपेक्षा आहेत. मंदिरं भरपूर मोठे होतात, परंतु विद्येचं मंदिर मोठं होणं आज काळाची गरज आहे, बरं का. मुलं जर आज शिकले, आज घडले तर पुढे बिघडणार नाहीत. आणि जर पुढे बिघडले तर आम्हीसुद्धा घडवायला येऊ शकत नाही.
का ज्ञानोबराय तुकोबराय सुद्धा घडवायला येऊ शकत नाही. बिघडल्यानंतर असं कोणी म्हणू नये, बुवा आमच्या मुलाला काहीतरी समजून सांगा ना. आता सांगायची गरज नाही, जेव्हा सांगायची वेळ होती तेव्हा आमच्याकडे दिलं नाही. म्हणून अशी मुलं घडवण्याचं एक सुंदर गुरुकुल आपल्या पंचक्रोशीमध्ये उभं राहत आहेत. आणि मी सांगतोय, मला तुमच्या सगळ्यांचा आदर आहेत म्हणून एवढी मोठी उडी मारलीत. कोणाचा तनाचा आहेत, कोणाचा मनाचा आहेत आणि कोणाचा धनाचा आहेत. आणि सगळ्यांना अनुषंग आहे. कोणीही अशी व्यक्ती आपल्याला सापडणार नाहीत का आमचे महाराज नाही असं म्हणणारी. नांदूरची असू द्या, बेलगावची असू द्या, नांदगावची असू द्या, कोणीही जर पाहिलं तर म्हणतात आमचे महाराज आहेत. नाहीत का? आमचा रामातात्या तर सांगतोय आमच्या महाराजांचं गुरुकुल आहेत. आमच्या महाराजांचं नाही, आमचंच गुरुकुल आहेत. नाही का? एवढ्या तोंड भरून जर सगळ्यांचे आशीर्वाद मिळत आहेत तर गुरुकुलाला वेळ कसा लागणार. म्हणून सुंदर असं गुरुकुल उभं राहतं आहे. ज्यांना सहकार्य करता आलं त्यांनी सहकार्य करा. ज्यांना सहकार्य करता येत नाही त्यांनी फक्त आशीर्वाद देण्याचं काम करा. जर आशीर्वादही म्हणजे मिळणारच, परंतु एकदा गुरुकुल पहा, गुरुकुलातील मुले पहा. असा हा उपक्रम तुमच्या सर्वांच्या अनुषंगाने करण्याचा प्रयत्न केला आहे. आज बाईच्या निमित्ताने ही सेवा करण्याचा योग आलात. प्रभू करो त्यांना चांगल्या प्रकारे जागा प्रदान करो हीच अपेक्षा व्यक्त करतो. मग आमच्या बाईचा खूप गोड शेवट चांगला झालात. जसं बाळूचं आणि प्रवीणचं जीवन आहेत ना, तसाच त्यांच्या घरातील एक सदस्य लहू, त्याचं लहानपण बाईच्या सानिध्यात गेलं. जे बाळूला ताट, जे प्रवीणला ताट, तेच ताट आत्तापर्यंत लहूच्या पदरी पडलं. माणूस घरी जर असेल दुसऱ्या परघरचा तर एवढं ताटाला ताट लावून जेवणाची ताकद कोणाची नव्हती. परंतु मुलं रडतात त्याच्यात विशेष नाहीत. घरी ठेवलेला एक पोरगासुद्धा ओक्साबोक्शी रडतो, याला प्रेम म्हणतात. सगळं संगोपन त्या मातेने केलं हीच अपेक्षा व्यक्त करतो. तेच कर्म तिचा शेवट चांगला करण्यासाठी होतोय. आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन घेऊन या कार्यक्रमाचा शेवट करूया. झाला शेवट हा गोड, शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड. देवी पुरविले गोड, देवी पुरविले गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला 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 शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड. काही स्मरण आठी, हरी भाव काही पाठी, नसता तुझे मनी, हाती ठेवली लेखनी, तुकड्या मने गोडी केली, सेवे देवे स्वीकारली, स्वीकारली, स्वीकारली. आज राधा तुझी कोजनी, आज राधा तुझी कोजनी, आज राधा तुझी कोजनी. संगलीनो 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 बरसन की छोरी छोरी छोरी, आज राधा तुझी कोजनी.
देवी पुरविले सरे ग ग ग सरे रे पदनी नी दा नी दा नी सरे ग ग ग म ग म प म म म म म म ग सा ग प सा ग मिले सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर भी हमारा सुर की नदियाँ हर दिशा से बहते कैलासवासी सोमनबाई खंडेराव आवारी यांच्या ह्या प्रथम पुण्यस्मरणाच्या अनुषंगाने आज ही सेवा पार पडली. त्या मातेला श्रद्धांजली देण्यासाठी आमचे निवृत्ती भाऊ त्या ठिकाणी पाठीमागे दिसत असलेली मंडळी आमची गणपत भाऊ असतील, अमोल भाऊ असतील, संदीप भाऊ पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सगळी भरपूर मोठमोठी दिग्गज मंडळी आहेत आज या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आलीत. सगळ्यांचे आशीर्वाद देण्याचा प्रयत्न केला तर 6 वाजतील, परंतु सगळ्यांची इच्छा आहेत का थोडीशी श्रद्धांजली समर्पित करूया. शेवटी सगळ्यांच्या वतीने एकदा मी आपल्या अंतकरणातील भावना व्यक्त करतो. आमचे विठोबा आप्पा असतील, गणपत भाऊ असतील, परंतु एकदा सर्वानुमते आपण एक श्रद्धांजली समर्पित करूया. सर्वांनी हाताने टाळी. आमचे संजू भाऊ संजय भीमाजी गुळवे यांनी बाईच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या अनुषंगाने गुरुकुलाच्या बांधकामासाठी निवृत्ती राया तोंड हलवताना दिसतात, कोणीही म्हणताना दिसत नाही. बरं झालं लवकर बंद केलं तुम्ही. थोडासा आवाज द्या. हीच आपली शेवटची श्रद्धांजली राहील बाईसाठी. सर्वांचा आवाज आला पाहिजे.
निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. इकडची मंडळी बोला, सर्वांनी बोला. माझं नाव नका घेऊ, दादांचं नाव घ्या सर्वांनी. हा, निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. वा वा. हा, निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपाबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपाबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपाबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. आज या सत्संगासाठी आमचे आपल्या गावचं भूषण संदीप महाराज लोकरे यांचा गोड असा आवाज आहे. आपल्या परिसराचं भूषण आमचे रवी दादा, आपल्या नाशिक जिल्ह्याचे भूषण आमचे प्रज्योत दादा, अमर दादा, आणि यांचा आवाज प्रत्येकाच्या कानापर्यंत सदैव सतत घुमत राहतोय असे आमचे योगेश महाराज या संतरत्न संगीतरत्नांच्या सहाय्याने गोड असा सत्संग आज पार पडलात. फक्त बाईच्या कार्यक्रमामध्ये सुंदर असा मंडप असावा या अनुषंगाने आमच्या दशरथ भाऊंना सांगितलं. या नवीन कपड्याचं उद्घाटनच मला वाटतं बाईच्या कार्यक्रमामध्ये केलं. नवीन कपडा तयार करून नवीन मंडप त्यांनी टाकलात. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आपल्याच परिसरात श्री क्षेत्र मुरंबी गावचे आमचे अत्यंत आमच्यावर मित्रवत प्रेम करणारे दशरथ दादा मते, त्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम या सर्वांमध्ये सुंदर असा हा सत्संग पार पडलात.